सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत कोलाज समृद्ध विचारांचा. हे प्राध्यापक सौ मीना आंबेकर यांचं पुस्तक आणि यातलं आजचं दुसरं पुष्प आहे जगाला वेड लावणारा व्हॉट्सॲप. माझ्या मोबाईलच्या मेसेजचा रिंगटोन ऐकून मी मेसेज वाचायला गेले तर काय, मेसेज चक्क व्हॉट्सॲपचा होता. त्यानं लिहिलं होतं, मी एक आधुनिक कट्टाच आहे बरं का. माझं पूर्वीचं रूप तुम्हाला माहीत नसेल म्हणून लिहितो आहे. मी पूर्वी छान मोकळ्या हवेत ऊन पावसात मस्त राहायचो. निसर्गाची सगळी रूपं मी अनुभवली आहेत. कारण मी होतोच तसा दणकट, उंचापुरा आणि शहाबादी फरशीचा. घराच्या पुढच्या बाजूलाच माझी ठरलेली जागा होती आणि अनेक लोक माझ्या इथे बसून गप्पा गोष्टी करीत सुखदुःख आनंद एकमेकांना सांगायचे. छोटी छोटी मुलंही माझ्या अंगावर धुडगूस घालायची. घरातल्या आई आत्या दिवसभर सगळी कामं करून दमायच्या, पण संध्याकाळी सगळ्या एकत्र येऊन इथेच गप्पा मारल्या की ताज्या तवाने व्हायच्या. आतासारखी रंगीबेरंगी झगमगती दुकानं नव्हती तेव्हा. चकचकीत चमचमीत हॉटेल्सही नव्हती, पण त्या गप्पांमध्येच रमायच्या. संसारातील प्रश्न समस्या अडचणी इथेच बसून सोडवायच्या. मोठे मोठे डॉक्टर्स सायकियाट्रिस्ट त्यांना नाही लागायचे. एकमेकींच्या मदतीने त्या पापड लाटायच्या, शेवया कुरडया करायच्या. सणाच्या दिवशी तर मला किती सजवायचे म्हणून सांगू. सुंदर सुंदर रांगोळ्या काढायचे, पणत्यांची आरास करायचे आणि फराळाचे पदार्थ एकत्र जमवून हसत खेळत संपवायचे. रात्री आजोबा नातवंडांना घेऊन इथेच छान छान गोष्टी सांगायचे. सगळ्यांच्या दिवस कसा जायचा मला कळायचं सुद्धा नाही. कधी हसणं, कधी रडणं, कधी रागावणं, तर कधी रुसणं, साऱ्या भावना मी अनुभवल्या आहेत. नंतर काही वर्षांनी माझ्या नकळत वाडे पाडून मी मोठ्या भव्य पॉश सोसायटीमध्ये राहायला गेलो. तिथं माझं हलक्या फुलक्या छोट्या छोट्या बाकात रूपांतर झालं. आजूबाजूला हिरवळ आली, पण माझा पूर्वीचा डौल दिमाग मात्र गेला. पण मला अजूनही माझी विविध प्रकारची रूपं आठवतात. कधी मी बागेतला हास्य क्लबचा कट्टा बनलो, तर कधी वृद्ध पेन्शनरांचा गप्पांचा कट्टा, तर कधी योगाचा कट्टा. कॉलेजमधला रोमॅन्टिक कट्टा तर मी कधीच विसरू शकत नाही. प्रसिद्ध वक्त्यांनीही भाषणं इथेच गाजवली. पण आज माझ्यात प्रचंड बदल झाला आहे. लोक म्हणतात देशाचा उत्कर्ष झाला, नवी डिजिटल क्रांती आली. मी मात्र अगदी छोटा होऊन एका स्मार्ट मोबाईल नावाच्या अत्याधुनिक चकचकीत घरात कायमचा बंदिस्त झालो आहे. सदैव बाहेर असणारा मी आता एका चपट्या डबीत राहू लागलो. मी अगदी निराश हताश झालो होतो. पण इतक्यात मेसेजेस इकडून तिकडे नेताना एक छान मेसेज मला दिसला. एक तरुण मुलगी आईकडे जाऊन तिच्या आयुष्यात तिच्या संसारात सारख्या येणाऱ्या अडचणींबद्दल सांगत होती आणि म्हणाली, मी अगदी खचून गेले ग, काय करायचं कळतच नाही आई मला. आई तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली. तिनं 3 भांड्यात पाणी उकळत ठेवलं. पहिल्या भांड्यात तिने गाजराचे तुकडे टाकले, दुसऱ्या भांड्यात 2 अंडी टाकली आणि तिसऱ्या भांड्यात कॉफीच्या बिया टाकल्या. 20 मिनिटांनी आईनं तिन्ही भांड्यांच्या खालचे गॅस बंद केले. मग गाजर बाहेर काढून त्यांना मुलीला हात लावायला सांगितलं. अर्थातच शिजल्यानं गाजर मऊ झालं होतं. नंतर अंडं काढून फोडून बघितल्यावर ते हार्ड बॉईल झालेलं होतं, म्हणजेच घट्ट झालं होतं. कॉफी असलेल्या भांड्यातल्या पाण्याची चव आणि वास घ्यायला सांगितला. कॉफीची मस्त चव आणि वास दरवळू लागला होता. मुलीनं विचारलं, आई या सगळ्याचा काय अर्थ? आई म्हणाली, या तिन्हींवर एकच संकट आलं होतं, ते म्हणजे पाण्यात उकळलं जाणं. पण प्रत्येकानं या संकटाला वेगवेगळा प्रतिसाद दिला. मुळात कठीण आणि कडक असलेलं गाजर मऊ पडलं, लुळं पडलं, म्हणजेच अशक्त झालं. अंड्याच्या पातळ कवचाने आतील भागाचं रक्षण केलं, पण ते टणक कडक असं बनलं.
पण कॉफीच्या बिया मात्र तशाच राहून त्यांनी पाणीच बदललं आणि कॉफीचा स्वाद सगळीकडे दरवळला. आता मला सांग, तुझ्या अडचणी सोडवण्यासाठी तुला कोणासारखं व्हायला पाहिजे? कट्टा म्हणाला, मलाही माझ्या नैराश्यावर उपाय मिळाला. मी कॉफीच्या बियांसारखं व्हायचं ठरवलं. हा माझा दृढनिश्चय मी माझ्या एका जिवलग मित्राला सांगितला. या गोष्टीला आता 4 वर्ष झाली आणि त्याच मित्रानं मला माझ्याच गावात इंटरव्ह्यूसाठी आणलं आहे. माझा परिचय करून देताना तो म्हणाला, मित्रांनो, आपल्या सर्वांचाच नाही तर पूर्ण जगाचाच अत्यंत लाडका आणि आपले संदेश, व्हिडिओ, कविता, विनोद, शुभेच्छा, भेटकार्ड्स अशा अनेक गोष्टी पाहिजे तिथे हव्या त्यावेळी क्षणात पोचवणारा असा हा व्हॉट्सॲप म्हणजेच नव्या स्वरूपातला हा कट्टा तुम्हाला भेटायला इथे आला आहे. कॉफी फक्त पाण्याचा रंग बदलते, पण यानं तर केवळ पाण्याचाच नाही, सगळ्या जगाचाच रंग बदलला आहे. आणि आता ह्याच्याचकडून ऐकूया त्याचे अनुभव. मग मी सांगू लागलो. एका तज्ज्ञाने अँड्रॉइड देवतेच्या चमत्काराने माझी जोडी इंटरनेट बाईंशी जमवली आणि माझ्यात अपार शक्ती संचारली. क्षणात आम्ही लोकांचे संदेश एका गावातून दुसऱ्या गावातच नाही तर देशोदेशात पोचवू लागलो. मला स्पर्श करायचा अवकाश की आम्ही विद्युत वेगाने धावू लागलो. स्पर्शात केवढी जादू आहे हे मला समजलं. मला स्पर्श करताच खुलजा सिमसिम असं सारखा जादुई खजिना उघडतो आणि आमचं काम सुरू होतं. तुम्ही पाठवलेले सुंदर सुंदर फोटो, व्हिडिओ, कविता, गोष्टी, विनोद, माहिती, भेटकार्ड्स अशा अनेक गोष्टी तुम्हाला हवं तिथे आणि क्षणार्धात पोचवतो. आमची टीम 24 तास काम करत असते. आमच्या घराला स्मार्टफोन का म्हणतात ते आता तुम्हाला कळलं असेल. घरी बसून जगात घडणाऱ्या गोष्टी माझ्यात डोकावलं की तुम्हाला तात्काळ समजतात. थोर लोकांचे विचार पोचवताना मलाही खूप गोष्टी समजतात. आपल्या भारताचे माजी राष्ट्राध्यक्ष APJ अब्दुल कलाम यांचे देशप्रेम, निस्वार्थीपणा, सर्वोच्च स्थानावर असूनही त्यांच्यातील विनम्रता आणि याबद्दलच्या त्यांच्या गोष्टी वाचून मलाही त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान वाटतो. काही व्हिडिओंमधून कलाकारांचे कलाविष्कार बघून मी आश्चर्यचकित होतो. कळत नकळत ज्ञानार्जनाचं आणि ज्ञानदानाचंही कार्य माझ्या हातून होतं. माझं नाव दुसरं, एक व्हॉट्सॲप झालं, दुसरं म्हणजे मित्रांचा कट्टा. 30-40 वर्ष एकमेकांना न भेटलेले मित्र देखील मी जवळ आणले आणि त्यांना पुनर्भेटीचा अपूर्व आनंद मी मिळवून दिला आहे. मित्रांचं प्रेम बघून जिंदगी में दोस्त नहीं मिलते, दोस्तों में जिंदगी मिलती है हे मी अनुभवलं. मी आणलेले विनोद वाचून तुम्ही हसता आणि तुमच्या मनावरचा ताण कमी होतो. तुम्हीच करतो ना. जुनी आवडती गाणी ऐकून आणि बघून तुमच्या तारुण्यातल्या आठवणी नक्कीच ताज्या होतात. आणि मुख्य म्हणजे हे सारं कधीही आणि कुठेही, कारण मी प्रत्येकाच्या खिशात, पर्समध्ये असं कुठेही राहू शकतो ना. एकदा मला समजलं की जाई नावाच्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर शस्त्रक्रिया होणार असते, पण नेमकं तिच्या दुर्मिळ रक्तगटाचं रक्त मिळणं फार अवघड झालं होतं. मग काय, माझ्या वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आम्ही भटकून मुश्किलीनं तिला ते रक्त मिळवून देण्यात यशस्वी ठरलो. तिचा प्राण वाचवला. असंच एकदा 8 वर्षांच्या गरीब परिस्थितीतील समीरवर त्याच्या दुर्धर आजारावर इलाज करण्यासाठी पैसे नव्हते. मग आम्ही सर्व ग्रुप्सवर आवाहन केलं आणि काय आश्चर्य, त्याला चक्क लाखाची मदत मिळवून दिली. अशा कामांचा आनंद मी शब्दात नाही व्यक्त करू शकत. शेवटी तुम्हा सर्व मित्रांना, विशेषतः कॉलेजमधल्या माझ्या मित्रमैत्रिणींना एकच गोष्ट सांगावीशी वाटते की मी तुम्हाला कितीही आवडत असलो, अगदी तुमच्या गळ्यातला ताईत असलो, तरी मला सतत कवटाळून बसू नका. चॅट करीत राहू नका, कारण गेलेले क्षण आणि वेळ पुन्हा येत नाही. तुमचा अभ्यासाचा वेळ मला देऊ नका.
माझ्यातच फक्त गुरफटून राहू नका. आई, वडील, बहीण, भाऊ, नातेवाईक यांच्याशी मला विसरून मनमुराद गप्पा मारा, नाती जपा. कोणत्याही गोष्टीत अति तिथे माती हे लक्षात ठेवा. आणि हो, मलाही थोडा ब्रेक हवा असतोच ना. धन्यवाद. तुमचा प्रिय कट्टा म्हणजे व्हॉट्सॲप. आवडली ना गोष्ट मित्रांनो? तर अशाच गोष्टी ऐकण्यासाठी माझा गप्पा गोष्टी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. गोष्टी लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, आप्तेष्टांना हा चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आवर्जून सांगा आणि मला कळवत राहा. म्हणजे माझं प्रोत्साहन पण वाढत राहील नवनवीन गोष्टी, नवनवीन पुस्तकं तुम्हाला वाचून दाखवण्यासाठी. धन्यवाद.